नमस्कार, आयकॉन महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे। अखिल भारतीय बळीराजा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निवृत्ती टिळक यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगर तालुक्यातील टोणगाव, सटना, भांबाड या गावातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये प्रत्यक्ष भेटीचा दौरा करण्यात आला। शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या पाणी टंचाई, विजेची अतिरिक्त नुकसान भरपाईचे विलंब, हमी भावाचा अभाव असे विविध प्रश्नावर यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला। यावेळी जी.के. गाडेकर, प्रभाकर भुसारे, शोभा वाकळे, कविता शिंदे, अरुणा पाटील, रुपाली सुतार, नीता शेळके, आशा सपकाळे, माधुरी पवार, बाबुराव चौधरी, ज्ञानेश्वर काकडे यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। यावेळी संघटनेचे अध्यक्ष निवृत्ती पाटील यांनी निर्धार केला आहे की शेतकऱ्यांचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी राहू, असा निर्धार डग पाटील यांनी केला आहे। शेतकऱ्यांच्या पाठीशी अखिल भारतीय बळीराजा संघटना कायम राहील असेही त्यांनी म्हटले आहे। किसन मामा यांच्याशी आम्ही आज या अडचणी संदर्भात चर्चा केलेली आहे। अडचणी त्यांच्या अशा आहे की आतापर्यंत जोही सरकार येतं ते फक्त आश्वासनं देतं, काम कुणीही करत नाही। त्यांचा डायरेक्ट आरोप आहे सर्व लोक आमचेच आहे परंतु काम करत नाही, आम्हाला इथं कुठलं सहकार्य नाही। आणि एक विशेष मुद्दा म्हणजे इथले दुकानदार लोक जे बी बियाणाचा व्यवसाय करतात, हे लोक खत केव्हा देतात, जोपर्यंत इथं खत ते घेत नाही, डुप्लिकेट खत तो घेत नाही, त्यांना कंडिशन टाकली जाते की हे जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला आम्ही खत देऊ, अशी एक गंभीर ही समस्या घेऊन आम्ही मुख्यमंत्री साहेबांकडे जाणार आहोत। तुम्हालाही आश्वासन देतो। काय तुमचं शेतकऱ्याचं समस्या? खत मिळतं, बियाणं मिळतं, नाही मिळत। कुठं तुमचं कुठलं शहर, इथं कुठून घेता तुम्ही? खत करमाडूनच घेतो। रेग्युलर मिळत नाही? नाही मिळत। का बरं, काय सांगता? खत अवेलेबल नाही टायमावर तर कधी साडे भावानी विकता का काही? नाही, ऑन मध्ये विकतात। ऑन मध्ये विकतात। काय रेट आहे सध्या त्याचा? सध्या रेट वाढलेले। काय भाव सांगता? 10-26 रेट 1850। युरियाचा 300 रुपयाचे रेट पुढे। त्याचा रेग्युलर रेट मला वाटतं गव्हर्नमेंटचा रेट 250 रुपये, 266। म्हणजे तुम्हाला खत इथं वेळेवर मिळत नाही। बरं, जे बियाणं येतं तुमचं ते ओरिजिनल येतं, चांगलं उगतं बियाणे, चांगलं येत आहे ना? असं डुप्लिकेट वगैरे काही येत नाही? बियाणे चांगलं येतं। बाकी कर्जमाफीचं काय? कर्जमाफीचं काही अजून उल्लेखच नाही ना। तुम्हाला गरज आहे कर्जमाफीची? हो, नक्कीच। कर्जमाफी देऊन म्हणते पण नुसतं चॉकलेट दिल्यावर करते ते, आपल्या लहान मुलाला चॉकलेट दिल्यावर करते, बोलते ते का देतो आम्ही, चला आपण कसं मुलाला म्हणतो चला दुकानातून येतो मी फिरून घेऊन चॉकलेट देत, तसंच त्यानं सांगितलं जाईने, अजित पवार त्यानं सांगितलं 4 वर्ष सांगितलं काय मी तुम्हाला थकीत जे थकीत होते ना ते माफी केलं, आणि जे चालूदार होते जे भरते आम्ही त्यांना तसं ठेवलं ना, लालचीत आणलं का चॉकलेट देतो का आम्ही याला, आणि आता माफीत करतो त्यांना। कर्जच घ्यावं लागणार नाही असं याच्यासाठी तुम्हाला काय वाटतं? काय करावं सरकारने की तुम्हाला कर्जच घ्यावं लागणार नाही? त्याच्याशिवाय पर्याय नाही ना शेतीला, मालाला भाव देत नाही। तुमच्या मालाला जर हमी भाव मिळाला मग काही गरज नाही कारण पिकावता तुम्ही, पण तुमच्या मालाचा भाव तुम्ही ठरवू शकत नाही। पण ज्या शेतकऱ्याला तुम्ही बंडीत नेऊन विकता तो एसी मध्ये ठेवून त्याचा भाव ठरवतो, म्हणजे तुम्हाला तुमचं उत्पन्नाचा भाव ठरवायची हिंमत नाहीये, ताकद नाहीये, अधिकार नाहीये। मग सत्ता नाही, काय करता तुम्ही? बरोबर आहे। तर मग याच्यासाठी जर तुम्हाला कर्जच नाही घ्यायचं तर मग याच्यासाठी तुम्हाला हमी भाव लागतो। आता सोयाबीन, मूग विकते 4000 रुपये, जर आपलं निघल्यावर डागी मका विकते 1700 रुपये, नाही सोयाबीन 3.5, मग मका विकते आपले टॅमवर 1700 रुपये, व्यापाऱ्याकडे गेले म्हणजे झाली 2500 रुपये। उत्पन्न खर्च जास्त आहे, उत्पन्न खर्च 2000 बॅग आहे, आणि ते बी उजून त्याच्यात आले रांचे प्राणी डुकर बिकर ते येऊन रातभर सपाट करून टाकते। डुकरांचा याचा काय नुकसान करता पिकाचं? नाही लगे पूर्ण खाऊन टाकतं, काही ठेवीत नाही। आता तुम्हाला दाखतो मी, आमची गोगलगाईनं 2 एकर कारले भोपळे मी 25 बिया आणला, सगळं खाऊन टाकलं गोगल्या, 4 गोणे टाचेली जाते तुम्हाला गाडीवर। त्याच्यावर काही औषध फवारणी काहीच नाही, फक्त चालत नाही। त्याला काय पर्याय? काय त्याला पर्याय काही नाही, फक्त सरकारने अनुदान द्यावं त्याला, ओके अनुदान खरं असलं तर द्या, खोटं असलं देऊ नये। आणि त्या गोण्या 5 असल्या मी आता 1 मिनिटात 2 गाड्यावर बोलतो, लगेच फटफटून येतो। तुम्ही खरं माणसाने खोटं नका म्हणू, 4 गोण्या टाचेला। बरं, तुम्हाला या महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्याला काय संदेश द्यावा लागेल इथून की बाबा आम्हाला हमी भाव द्या म्हणा, किंवा आम्हाला कुठं अनुदान द्या, असं काय तुम्ही मेसेज द्याल? हमी भावाचाच मेसेज पाहिजे। हमी भाव, बाबा आमच्या उत्पन्नाला हमी भाव द्या। आणि हे जे तुमचं तुम्ही नुकसान होत आहे म्हणलं गोगलगाईचं, असं याला अनुदान द्या। 2 शब्द बोला तुम्ही का मंत्र्याला, माझं एवढंच रिक्वेस्ट आहे की आमच्या वेळेला अनुदान द्यावं, हमी भाव द्यावं।
अहो पण ते सत्ता पुढे शहाण पण ते आपला हाव ते आम्ही म्हणते आता संघटनेच्या थ्रू आम्ही तो फॉलोअप घेणार आहे, आम्ही त्याच्यावर लढणार आहे. पण तुमच्या अपेक्षा काय आम्हाला कळल्या तर आम्ही त्यांच्याकडे इथे मांडू. बरोबर. चालेल मग बघू अहो, त्या आम्ही. गोगल गाई ना आता खरं आपण चहा प्यायच्या अगोदर खरं आणायला पाहिजे. दोघांनी ते आता निघलं नाही म्हणजे आवडले हा टाचून टाकल्या म्हणजे कोणत्या टाचून इतकं नुकसान केलं माझं. आज आपण जो हा दौरा शेतकऱ्याच्या बांधावर आयोजित केलेला आहे, आज आम्ही इथं तोंडगाव इथं गणेश आहेर यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत. इथली शेतकऱ्याची एक मागणी आहे प्रथम की शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे, म्हणजे शेतकऱ्याला कर्ज घ्यावं लागणार नाही. आणि जी आपत्ती शेतकऱ्याच्या बांधावर, जसं गोगलगाईचं या काकाने उदाहरण दिलं की ही आपत्ती जी येते याला कुठलाही पर्याय नाही, कुठलाही औषध नाही, याच्यासाठी सरकारने माननीय कृषी मंत्र्यांनी अशा आपत्तीसाठी काहीतरी स्पेशल शेतकऱ्यांना द्यावं अशी त्यांची अपेक्षा आहे. धन्यवाद. चलो फोटो काढा.